जय आदिवासी जय डोंगऱ्या देव. आपला आदिवासीचा मोठा सण म्हणजे काय आपला डोंगऱ्या देव. तर कोणी 1 वर्ष आड करा तर कोणी 5 वर्षे मग कर. तर आपला धन्यर जू नाकानी 1 वर्ष आड देव राहता. तर आज होता पौर्णिमाना दिवस. तर काय तर आज गडवर चढाना दिवस. मग काय आपला पाहुणा आणि मै बी आपली पल्सर घेणे निघणाव आपला रानखळीकडं. पुरा गोल्यान मोल्यान करीन पोचला आम्ही निळवा पाणी पायताशी तड आपला मामाना घर. मग तड गाडी लाई दिदी नि वनाव इकडं आपण खळीकडं चालवता. तर आपला का केस काका भेटणार तर तो सांग मग गाडी तिकडं लाई देऊ म्हणा तुमने गाडी प म्हणा. मग तिकडं गाडी लाई हो ना काका आणि मग आम्ही पोचला डायरेक्ट रानखळी खळी प उन्हाव. तर मग मावल्याशी चालवती कंबर बसतीनी तयारी. मग सगळ्या मावल्याशी कंबर बसती जाई आणि मग काही वर चढायला सुरुवात करी. मग सगळ्या मावल्या पुढं चालवत आहेत आणि आपण तीसनी माग शेवट चालवत आहो. मग चालता चालता आपण निम एक भाग पसरणार ताव एक बारीक पोचा पुरा दणके बाद चालवताना एक हाऊस व दुसरा काय मग काय निम भागपर्यंत आपण पोचणार. आणि तर एकदम भारी वातावरण होता मस्त एकदम भारी मस्त शूट करी होतं. आपला निळवा पाळणा मोकडा सांगता याला पावसाळ्यानीच पाणी ना तवज येरवानं बेकार खतरनाक वाट. मग काय शेवट आपण पोचलाच आपला पायऱ्या गवळूप. मग तड पोचणार तर आपला म्हणजे काम चालू आहे जायला होता काय तर दीपक बनाडाना त्याला ज्योत बनाडाना. मग आपला काका निकानी 1 नंबर भारी दीपक बनाडा काय त्याला ज्योत बीज भारी बनाडेल एक काडकी मोडी हे देल आणि त्याला मस्त बाहेरून कापूस लाईन एकदम सुतवर एकदम भारी जशा गुपाटी आणि 1 नंबर भारी ज्योत तयार करेल. मग सगळ्या मावल्या बसण्यात दीपक बी बनाडा गे आणि पावरी चालू आहे नि कतकऱ्यानी कथाला वळीत आणि मग आपली मुदानी मावलीना तिकडं पुंजा टाकाना काम चालू आहे ना. आणि मग सगळ्या मावल्या एकदम शांत तड बसल्या. मग मुदानी माऊलींना काम चालू होता इकडं पुंजा टाकाना. मग पुंजा बिंजा टाकाय घ्यात. मग आपला कोंबडा लय आणि मग काय मस्त कोंबडाने बी मान घेता. आदिवासी आम्ही भारत ना डोंगऱ्या देवा आमना दैवत ना. आदिवासी आम्ही भारत ना डोंगऱ्या देवा आमना दैवत ना. आवाज तो आपला धनेर जुगना निळवा पाळणा आपला पायऱ्या मग आपला डोंगऱ्या देवला एकच प्रार्थना करी आपल्या सगळ्याची कामना ढोर बकरूला काय आपली बाळ बच्च्याला तर आम्ही पूर्ण गावला कायम ना सुखी ठेवा. आम्ही अशाच तुम्ही दरबारला कायम येत राहू. मावल्याची कंबर बसतीला जो नारळ राहा काय जेणे घरायला राहा तो नारळ मस्त गडला भेटाडी घेतात आणि मस्त थोडं ज्योत बीत दिवा बिवा लावाय घ्यात. आणि मग काय तेवढा दर्शन बिर्शन व्हाय घ्या सगळ्या सण आणि मग उतराला सुरुवात करी. आणि जो तो जिकडं तिकडं बॅटऱ्या पाडीवर होता काय तर कट चारा दिशील बुवा तर आपली गाई ढोर असाला कणी परसाद म्हणून जी गडवर जाजो कणी तरला ती आपल्याला थोडासा चारा घे जाणं पड. मग आपण बी तड बारीक वाटला कणी थोडासा चारा दिसणार मग आपण बी तड काढायला सुरुवात करी. आणि चारा तर काही जास्त भेटणार नाही पण प्रसाद सांगा म्हणजे तो काय थोडासा जरी राहणार तरी प्रसाद म्हणून तो वयचा. मग काय केस काकानी 1 पेंडी मग 1 पेंडी करीन. मग काय वनावं आपण इकडं खळीकडं तर इकडं ज्या माकीना मावल्या राहत्या त्या इकडं मग वळाना उठेल होता. मग इकडं बेकार भूतना चाडाना काम चालू होता. मग वळाना मुंडा आणि मग मस्तपैकी शेगडा बाळा आणि मग आम्ही सगळा पोचला तर बसणार आणि आपली केशव काकानी कणी गुळ लिहिला होता. मग मस्तपैकी गुळ बी खाय घेता आणि आपला युट्यूबला कणी पहिलाच ब्लॉग ना व्हिडिओ तर घ्यायचा समजे अंगतंग वय घ्यावात. आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ राहणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करी घ्यायचा. आम्हीच त्या धनेर जुगना गावठी पोसा.